तर नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये आतापर्यंत 16 नवजात बालकांचा मृत्यू झाला। यातील अनेक मृत्यूंना अतिदक्षता विभागातील अपुऱ्या सुविधा जबाबदार आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय। कारण एकाच बेडवर 2-3 बालकांवरती उपचार सुरू असल्याचं समोर आलंय। मृत्यू पावलेल्या 16 बालकांपैकी 6 बालकं खासगी रुग्णालयातून पाठवण्यात आलेली होती आणि त्या सर्वांची प्रकृती गंभीर होती। अतिदक्षता विभागात आधीच 65 बालकांवर उपचार सुरू होते, त्यात 20 बालकांची भर पडली आणि त्यामुळे सुविधा अपुऱ्या पडल्या का आणि बालकांच्या मृत्यूला ते देखील एक कारण ठरलं का असा प्रश्न उपस्थित होतोय। आणि नांदेड शासकीय रुग्णालयामधून राहुल कुलकर्णी थेट आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। काय त्या ठिकाणची परिस्थिती आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत। राहुल, मगाशी देखील आपण अतिशय महत्त्वाची बातमी सांगितलेली होती, ती म्हणजे अतिदक्षता विभागातील असलेल्या अपुऱ्या सुविधा। एका बाजूला बालकांची संख्या आणि वॉर्मरची असलेली संख्या यामध्ये असलेलं व्यस्त प्रमाण हे देखील एक महत्त्वाचं कारण त्यासाठी ठरलंय का राहुल? नाही, असं आहे की मगाशी मुख्यमंत्री जे म्हणाले की औषधाची कमतरता नव्हती, डॉक्टरांची सुद्धा संख्या पुरेशी होती, परंतु काही प्रमाणामध्ये शासकीय अनास्था आहे आणि त्यासोबतच शासकीय रुग्णालयावरती हल्ली अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या कारणामुळे जो म्हणजे वाढती लोकसंख्या तसंच अगदी शेजारच्या राज्यातून येणारी रुग्णसंख्या याही कारणामुळे शासकीय रुग्णालयावरती भार वाढलेला आहे। आता त्या प्रत्यक्ष दिवशी काय घडलेलं आहे तर जिथे कुठे नवजात बालकावरती उपचार होतात त्या ठिकाणी कुठेही इन्फेक्शन होऊ नये म्हणून अत्यंत काळजी घ्यावी लागते तुम्हाला। परंतु त्या दिवशी 24 वॉर्मर होते तिथे आणि त्या वॉर्मरवरती 65 बालकांचा उपचार सुरू होता। म्हणजे एका वॉर्मरसाठी किमान 2.7 2 किंवा 3 अशा पद्धतीने बालकावरती उपचार सुरू होते आणि ज्यांना पिडियाट्रिशियनची कल्पना आहे, पिडियाट्रिक विभाग कळतो, त्यांना माहिती आहे की अशा पद्धतीने करताच येत नाही। पण तरी सुद्धा ज्या वेळेला रुग्ण तुमच्याकडे येतो त्यावेळेला शासकीय रुग्णालय असल्यामुळं तुम्हाला नाही म्हणता येत नाही रुग्णांच्या नातलगांना की तुमच्यावरती उपचार करणार नाही आणि त्याचा परिणाम कदाचित असा झाला असावा की इन्फेक्शनमुळे किंवा अपुऱ्या सुविधा, वॉर्मर 24च आहेत तुमच्याकडे 65 आणि पुन्हा नव्याने 24 बालकांची भर पडलेली आहे। ते पहिल्या दिवशी 11 आणि दुसऱ्या दिवशी 5 अशा 16 बालकांचा मृत्यू झाला। आता तेही आकडेवारी आम्ही शोधली की नॉर्मली त्या वॉर्डमध्ये किती मृत्यू होत होते तर 3, 4, 1-2 वेळेला 9 पर्यंत पण ही संख्या गेलेली आहे, पण 16 वगैरे आतापर्यंतचे कधीही एवढे मृत्यू झालेले नाहीत। त्या काळात 3-4 दिवस सलग सुट्ट्या होत्या त्यामुळे शहरातली काही रुग्णालय बंद पण होती। तर 6 पेशंट जे होते, जी छोटी बालकं आहेत ती अत्यावस्थ होती, अत्यावस्था अवस्थेमध्येच त्यांना इथं आणण्यात आलेलं। म्हणजे खाजगी रुग्णालयांची सुद्धा इथे जबाबदारी आहे की ते जे आपला मृत्यूदर कमी करण्यासाठी शासकीय रुग्णालयाकडे रुग्ण पाठवतात असाही प्रकार इथं झालेला आहे। पण मुळात दिसतं असं आहे की शासकीय अनास्थेबरोबरच अपुऱ्या सुविधा आहेत तेव्हा की जेव्हा नांदेडच्या ह्या नवजात शिशु उपचार केंद्राच्या आजूबाजूला कोणत्याही जिल्ह्यामध्ये एवढं मोठं सेंटर नाही आहे आणि त्यावेळेला ज्यावेळेला रुग्णांची संख्या वाढते आणि अपुऱ्या सुविधा असतात त्यावेळेला इन्फेक्शन आणि इतर कारणामुळे बालकांचा मृत्यू होऊ शकतो, ते तसं झालं असण्याची दाट शक्यता आहे। बरोबर आहे। एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी दावा केलेला आहे की प्रशासन कुठेही कमी पडलं नाही, योग्य प्रमाणात डॉक्टर्स असतील किंवा त्या ठिकाणी असलेल्या औषधांचाही पुरवठा जो आहे तो योग्य पद्धतीने होत असल्याचा दावा केला जातोय। मग मृत्यूला आणखी काय कारण असू शकतात? जर हा प्रश्न माझ्यासाठी असेल तर मुळात शासकीय रुग्णालयातली गेली 2-3 दशकं जी व्यवस्था, आपण अपुऱ्या डॉक्टरांची संख्या, औषधांची नीट खरेदी न होणं, महत्त्वाचं म्हणजे लोकसंख्या वाढणं, 40 लाख लोकसंख्या या नांदेड जिल्ह्याची, एवढ्या लोकसंख्येसाठी हे रुग्णालय हे कमी प्रमाणातलं पुरेसं सुविधा नसलेलं आहे। आता ह्याच ज्या छोट्या बालकांच्या बद्दल आपण बोलतो, जिथं वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येतात तिथं फक्त 5 बेडची गरज असते, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर रुग्ण येत असतील तर त्याचा विचार करून हे 24 बेड केले गेले जे वॉर्मर आहेत त्याची खरंच गरज नव्हती तर वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी, कारण इतर सगळ्या सुविधांचा विचार करायला होता। परंतु तरी सुद्धा शेजारच्या राज्यातनं, विदर्भातनं, मराठवाड्याच्या वेगळ्या जिल्ह्यातनं या बालकांचे उपचार घेण्यासाठी इथं पेशंट वाढायला लागले। तसंच इतर लोकसंख्येचं जी गोष्ट मी बोललो तीही आहे आणि गेली 3 दशकं आरोग्य व्यवस्थेतल्या वेगवेगळ्या गोष्टीबद्दल महाराष्ट्र चर्चा करतोच आहे। आरोग्य सुविधा या योग्य पद्धतीने मिळाव्यात राहुल, एवढंच आपल्याला सांगावं असं वाटतं। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।